मंत्री नितेश राणे ठरले दोषी, 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाखांचा दंड. महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. मंत्री नितेश राणे यांना 2019 मधील एका प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सरकारी अधिकाऱ्यावर चिखलफेक केल्याच्या आरोपावरून न्यायालयाने त्यांना 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाख रुपयाचा दंड सुनावला आहे. हे प्रकरण भारतीय दंडविधानाच्या कलम 504 अंतर्गत चालवण्यात आले होते. न्यायालयाने भारतीय दंडविधान कलम 504 अन्वये नितेश राणे यांना 1 महिन्याची शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड असा दंड ठोठावलेला आहे. 504 म्हणजे एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये इन्सल्ट करून उद्युक्त करणे, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन निर्माण करणे अशा सेक्शनखाली त्यांना शिक्षा झालेली आहे आणि ती 1 महिन्याची शिक्षा आहे. परंतु न्यायालयामध्ये आम्ही लगेचच अर्ज केला आणि न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली आहे आणि त्याच्याविरुद्ध पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही लवकरच करू. या कलमानुसार सार्वजनिक ठिकाणी एखाद्याचा अपमान करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कृती केल्यास शिक्षा होऊ शकते. दरम्यान या शिक्षेविरोधात नितेश राणे यांनी न्यायालयात धाव घेतली असून शिक्षेवर स्थगिती मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार न्यायालयाने शिक्षेला तात्पुरती स्थगिती दिली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया लवकरच पार पडणार आहे. या निकालामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.